हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रथा. दिस इज कविता कोपरकर. आज मी आमच्या पुण्याच्या स्टोअरमध्ये आहे. आत्ता सध्या प्रथामध्ये येणाऱ्या फॅमिलीज, येणारे क्लायंट्स हे वेडिंगसाठी काही जण ॲक्च्युअल शॉपिंग करायला येत आहेत, काही जण वेडिंग आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आहे तर सर्वे करायला येत आहेत, काही जण ॲक्च्युअल ब्राईडचं शॉपिंग नाही पण बाकीच्यांचं शॉपिंग आत्ता करून घेऊया, ब्राईडचं थोडं नंतर करूयात असं म्हणून येत आहेत. सो बेसिकली वेडिंग शॉपिंग सध्या भरपूर चालू आहे प्रथाच्या पुण्याच्या आणि ठाण्याच्या दोन्ही स्टोअर्समध्ये. त्यानिमित्ताने मला असं वाटलं की दोन वेडिंग्सना सुटेबल अत्यंत सुंदर रिच लुकिंग पैठण्या तुम्हाला दाखवाव्यात. दीज पैठणीज आर फ्रॉम आर सिग्नेचर कलेक्शन. प्रथाचं जे सिग्नेचर कलेक्शन आहे तिथे प्युअर हँडलूम, एअरलूम पीसेस, रिवायवल वीव्ज आहेत काही की जे आता तेवढे विणलंच जात नाही, जे डिझाईन्स किंवा जे टेक्निक्स वापरले आता जात नाहीत असे पुन्हा आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो सिग्नेचर कलेक्शनमध्ये. त्याच्यानंतर कांजीवरममध्ये रिअल जरी, प्युअर जरी अशा साड्या आहेत. बनारसीमध्ये रंगकाठसारखे रिवायवल वीव्ज आहेत. सो असं सुंदर सुंदर कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल. आणि अर्थात ज्या ह्या सेक्शनमधल्या साड्या आहेत ह्याच्यातल्या मॅक्सिमम साड्या ह्या तुम्ही लग्नकार्यांमध्ये नेसू शकता अशा आहेत. सो आजची पैठणी स्पेशल आहे. खरं सांगायचं तर काही दिवसांपूर्वी या साडीमध्ये मी काही फोटोज काढून घेतले की मला अशी इच्छा होती की अशा प्रकारच्या साड्या नेसल्यानंतर कशा दिसतात हे तुमच्यापर्यंत आलं पाहिजे आणि म्हणून असा प्रयत्न केला होता की एकदा नेसून बघूयात आणि त्याचे थोडे फोटोज व्हिडिओज काढले तर क्लायंट्सना लक्षात येईल. आता ही जी साडी आहे ह्याच्यामध्ये बॉर्डरला आसावलीचं डिझाईन आहे. ही फुलं जी तुम्हाला दिसत आहेत ही आसावलीची फुलं आहेत. आसावली हा जो हे जे मोटिफ आहे, हे जे फूल आहे हे संभाजीनगरच्या जवळ महाराष्ट्रामध्ये तिथलं नेचरवरनं इन्स्पायर्ड अतिशय काहीशे वर्षांपूर्वी आलेलं हे साडीवर आलेलं मोटिफ आहे. मधल्या काळामध्ये ॲक्च्युली आसावली पदर, आसावलीच्या बॉर्डर्स विणणं बंद झालं होतं. आता पुन्हा चालू झालेलं आहे थँक्स टू ऑल द अवेअरनेस अबाउट दीज ओल्ड डिझाईन्स, अबाउट हँडलूम विविंग टेक्निक. त्याचा पदर जर तुम्ही बघितलात तर अतिशय सुंदर आहे. आसावली फुलं आणि आसावलीचा पल्लूमध्ये अगदी इंट्रिकेटपासनं थोडीशी सिम्पल फुलं, थोडी मोठी फुलं ह्याच्यापर्यंत भरपूर व्हरायटी बघायला मिळते. ही जी साडी आहे ह्याच्यामध्ये प्रचंड इंट्रिकेट काम आहे. फुलाचा साईज छोटा आहे. त्याच्यानंतर प्रत्येक फुलामध्ये 2-2 रंगांचं शेडिंग आहे. 3-4 वेगवेगळ्या प्रकारची फुलं वापरलेली आहेत. त्याच्यातच छोटं मुनिया वापरलेला आहे बॉर्डरमध्ये. असं सुंदर इंट्रिकेट टेक्निक आहे. हा एकच पट्टा विणायला तुम्ही जर बघत असाल, हा एक पट्टा विणायला 20 ते 25 दिवस जातात. अख्खी साडी ह्या बॉर्डरनी भरलेली आहे. त्यामुळे जस्ट इमॅजिन द अमाऊंट ऑफ लेबर, टाईम, ट्रेनिंग अँड टेक्निक अँड स्किल इन्वॉल्ड इन मेकिंग दिस साडी. सो येस, दिस इज आर ब्युटिफुल इंट्रिकेट आसावली बॉर्डर पैठणी. साडीची प्राईस अर्थात सांगणार नाही आहे कारण सिग्नेचर साडीजमध्ये मला असं वाटतं, आय बिलीव्ह दॅट यू ऑल शुड एन्क्वायर, यू ऑल शुड टॉक टू अस. माय टीम विल एक्सप्लेन सम डिटेल्स अबाउट द साडी अँड देन यू कॅन, ऑफकोर्स दे विल टेल यू द प्राईस अँड यू कॅन, इफ यू वॉन्ट यू कॅन प्लॅन अ व्हिडिओ कॉल विथ आर टीम आणि मग तुम्ही साडी घ्यायचा विचार करू शकता किंवा तुम्ही इथे येऊ शकता आणि साडी घेण्याचाही विचार करू शकता. सो अशी ही सुंदर आसावली बॉर्डर, इंट्रिकेट आसावली बॉर्डर पैठणी आहे. आय होप तुम्हाला आवडली असेल. आता पुढच्या साडीकडे वळूयात. पुढची जी साडी आहे ती पुन्हा एकदा अतिशय वेगळ्या प्रकारची, अतिशय सुंदर अशी पैठणी आहे. आमच्याकडे तरी प्रथामध्ये तरी पहिल्यांदा हे डिझाईन आलं आहे आणि मला खूप खूप आवडलेलं असं डिझाईन आहे. आणि खरं सांगायचं तर अशा प्रकारच्या साड्या स्टॉकमध्ये ठेवताना, स्टोअरमध्ये घेताना थोडंसं धाडसच लागतं कारण हे आवडेल ना लोकांना, हे पटेल ना, हे नवीन काहीतरी आपण करतोय ते त्याच्यातली मजा लोकांपर्यंत पोचेल ना अशी भीती असते. हे जर तुम्ही बघितलं तर ही पैठणी आहे असं कोणी म्हणणारच नाही, अशी सुंदर साडी आहे. त्याच्यामध्ये इकत इन्स्पायर्ड असं हे विविंग केलेलं आहे. संपूर्ण रेशीम विविंग आहे बॉर्डरमध्ये. पदर जर तुम्ही बघितलात तर अप्रतिम असं पदराचं डिझाईन आहे. त्याच्यामध्ये फुलं आहेत, प्राणी आहेत, सिंह आहे, हत्ती आहे. सो सिंह हे पॉवर चं प्रतीक आहे, रॉयल्टीचं प्रतीक आहे आणि हत्ती हे सुद्धा रॉयल्टी आणि स्ट्रेंथचं प्रतीक आहे. सो असं मानलं जातं ॲक्च्युली की आणि हरिण आहे ह्याच्यामध्ये, हरिण हे सौंदर्याचं प्रतीक आहे. त्यामुळे असं मानलं जातं की हे
ह्या प्राण्यांचे मोटिव्स तुमच्या अंगावर असतील तर ते शुभ मानले जातात, एस्पेशली लग्नासारख्या कार्यांमध्ये. आणि अशी काही काय म्हणायचं, प्रांतांमध्ये असा समज आहे आणि अशी भावना आहे. त्यामुळे ह्या काही सुंदर, आणि हे जेव्हा तुम्ही बघता काही सुंदर मोटिव्स आम्ही केलेत, हे जर तुम्ही बघितलं तर त्याची इंट्रिकसी बघा. हे आपण इथे बघतोय, हे नुसतं हाताने काढायला सुद्धा अवघड असतं, हाताने ड्रॉ करायला पण अवघड असतं. इमॅजिन जेव्हा एखादा कारागीर ते ॲक्च्युली विणतोय, त्याला प्रत्येक धागा त्या हिशोबाने विणायचा आहे. ते स्केच केलेलं ॲक्च्युअल साडीवरती जेव्हा उठलेलं दिसतं, उमटलेलं दिसतं, तेव्हाचा आनंद मी तुम्हाला सांगूच नाही शकत की कसा असतो. आता या साडीची बॉडी अजून सुंदर आहे. So this is the body of the saree. It's absolutely pretty. This is how it looks. आणि बॉर्डरला इथे कुठेही मोर पोपट असे नाही आहेत, बॉर्डर फ्लोरल आहे साडीची. सो अशी ही बॉर्डर आहे आणि असा सुंदर एलिगंट पल्लू. ही साडी तुम्हाला कशी वाटते आम्हाला तेही कळवा. लवकरात लवकर आमच्या टीमशी संपर्क साधा. आवर व्हॉट्सॲप नंबर्स आर गिवन इन ऑल आर कॅप्शन्स. सो प्लीज लेट अस नो how you all find these sarees. Do you all love the designs? We would definitely love to know your feedback. Thank you.